होतात. प्रकट झाल्यानंतर एका पुराण श्रवणाला महानंदेच्या परीक्षा घ्यावी या हेतूनं स्वतः महादेव मनुष्याच्या रूपामध्ये जातात. मनुष्याच्या रूपामध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हटलं स्वागत केलेलं आहे महानंदेनं स्वागत केल्यानंतर त्यांनी म्हटलं की 3 दिवसापर्यंत तू माझी सौभाग्यवती स्त्री बनून राहा. महादेव परीक्षा घेत आहेत. ऐकत आहात ना, ही शिवलीला अमृताची कथा ऐकल्याशिवाय शिवलीला अमृत ग्रंथ पूर्ण होत नाही. या कृष्णाच्या पायी नेहमी राहत नाही असं कधी करू नका म्हणून सावधान देणं. ऐका, कान माझ्याकडे द्या. नंतर महादेवानं परीक्षा घ्यावी म्हणून म्हटलं त्या विष्णूला, हे महानंदे, मी तुझा 3 दिवस तुझ्या सहवासात राहू इच्छितो. म्हणून त्या सहवासापुढे महानंदा म्हणायला लागले, मी ज्याच्या सहवासात राहते त्याला मी पती मानते. म्हणून महानंदाने स्वतः त्याला त्या भगवंताला त्या महादेवाला पती मानलं. पती मानल्यानंतर काय झालं, शिवाने एक रत्नजडित शिवलिंग आपल्या जवळ दिलं आणि तिच्यावर प्रश्न होऊन त्याला म्हणायला लागले महानंदेला की तू याचा सांभाळ कर. तिनं आपल्या मृत्यू शाळेमध्ये ते शिवलिंग ठेवलं. तिथे त्याच ठिकाणी बाजूच्या रूम मध्ये माकड आणि कोंबड वास करत राहत होतं. राहता नृत्यंगना त्या पतीच्या पतिधर्मामध्ये व्यस्त असताना एका जणाने तिथे आग लावली, अग्नी लावली आणि ते शिवालयासहित काय ते शिवलिंग जळलं. त्यामध्ये माकडही जळले आणि कोंबडही जळलं. आता शिव जी महानंदा तिला आठवण यायला लागली की माझं कोंबडा आणि माकड कुठं आहे ते वाचवायसाठी हाक मारते. लक्ष देता आहात ना सर्वजण? हाक मारते. एक हाक मारली, जो पतीच्या स्वरूपामध्ये साक्षात शिव आलेला आहे त्या शिवानं त्या माकडांना आणि कोंबडीला वाचवलं. वाचवता भगवंताचं अंग थोडस भाजल्या गेलं. भाजल्यानंतर शिव महानंदेनं प्रेमाचा हात भगवंताच्या हातावरून फिरवल्यानंतर पाहिलं. महानंदेला विचारलं भगवंतानं की मी दिलेलं शिवलिंग कुठे आहे? ते म्हणायला लागले नृत्यशाळेमध्ये आहे. नृत्यशाळा पाहिली तर जडलं. तेव्हा महानंदेला महादेव म्हणायला लागले, हा माझा आत्मा आहे, म्हणून या जळणाऱ्या आगीमध्ये मीही उडी मारणार आहे. म्हणून साक्षात महादेवानं त्या शिवलिंगाच्या प्रीतीपायी त्या अग्नीमध्ये, ती माया आहे भगवंताची सगळी काही, अग्नीमध्ये उडी मारली आणि ते जळले. ही अवकृपा त्या महानंदीनं पाहिली. महानंदा म्हणायला लागले की 3 दिवसाची का असेना तुमची मी काय होती, धर्मपत्नी होती. म्हणून पती मरण पावल्यानंतर पत्नीनं सती जावं या हेतूने सौभाग्याचं लक्षण आहे पूर्वी, तर त्या अनुषंगानं मी तुमची पत्नी आहे या हेतूनं मी या अग्नीमध्ये काय होईल, भस्म होऊन जाईल. म्हणून तिनेही उडी मारली आहे. उडी मारली जडायला लागली. तेवढ्यात महादेव प्रसन्न झाले. धन्य तुझी भक्ती, धन्य तुझी माया आणि आवडते महादेवा. या प्रकारची शिवभक्ती त्या विष्णूने केली. ज्याप्रमाणे तुझ्या मनामध्ये एकनिष्ठ भाव त्यांच्यामध्ये होता, तसाच एकनिष्ठ भाव तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये राहावा हीच प्रभुपाद चरणी प्रार्थना करतो. आणि इथेच शिवलीला अमृत या ग्रंथाला विराम देतो. तुम्ही मला माझ्या मागे म्हणायच्या 5 ओळी मी तुमच्याकडनं बोलून घेणार आहे. हा म्हणाल ना? त्या राहत ना सर्वजण? चला. त्याच प्रसोनी वांज झाली माता, बोला. त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपुल्या गृहासना आणावे, आपण त्याच्या सदनासन जावे, ते जगावे जीव भावे, जेवी सुचिले हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्ती तो विष, जे मूर्ख पैसती त्याचे पंचीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीच, संदेह काही असेना,
असो सर्व व्हावे निश्चिती, अखंड पाहावे शिवलीलामृत, हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेला. या 11वा अध्याय जर वाचला तर साक्षात शिव तुमच्या घरी येईल असं वचन या अध्यायामध्ये दिलं. अर्पणा हृदयांजली मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रयी, शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसुतो सज्जना खंड, एकादशध्याय गोडा, इति एकादशध्याय समाप्त. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो. हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, पति भवानी जप आहे, गिरिजा कुमारीचा जप आहे. सांब सदाशिव, हर हर महादेव, शंभो महादेव, सांब सदाशिव. आणि साक्षात या मंत्रानं देव येतात. साक्षात मा पार्वती येईल, भोलेनाथ येईल, गणपती बाप्पा येईल, षडानंद कार्तिकी येईल. तयार राहा, थोडस सावधान. कारण की 12 वर्ष झाले की तप पूर्ण होत असते. बाबा प्रत्येक गोष्ट तुम्ही सतत करत राहिले की तप निर्माण होते. त्या 12 वर्षामध्ये तुम्ही 4 वर्ष झाले आता शिव महापुराण ऐकून राहिले, अजून तुमचं तप व्हायचं आहे. 12 वर्ष चाललं पाहिजे हे सतत. 12 वर्ष जर चाललं शिव लीला अमृत किंवा कोणताही ग्रंथ, ऐका ना, शांत राहा थोडीशी. महत्वाचं की तप पूर्ण होत असते. किती सतत काम एक सारखं 12 वर्षापर्यंत केलं तर एक तप, 25 वर्षापर्यंत केलं तर रौप्य होत असते 50 वर्ष केलं तर सुवर्ण काळ तुमच्या जीवनामध्ये योग येऊ शकते सुवर्णासारखे. 75 वर्षापर्यंत जर केलं तर अमृत तुमच्या जीवनामध्ये साक्षात येईल. धनकरी देवता घेऊन तेव्हा अमृत महोत्सव जीवनामध्ये येईल. 100 वर्ष सतत केले तर शताब्दी वर्ष पूर्ण होईल जीवनामध्ये. तुम्ही म्हणा 100च्या पुढे आहे काय, तर तोपर्यंत तुम्ही काही राहणार नाही. म्हणून सावधान. त्या भगवंताला बोलवायचं आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे. खांद्यावरचे पत्र डोक्यावर घ्यायचे आहे आणि पतीचं स्मरण करून आपल्या शंकराचं, महादेवाचं ध्यान लावायचं आहे. शिव हरे शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शिव हरि शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो. महादेवाला उभं करा, म्हणा
शिवशंकर शंभो हे गिरिजापती. हे कुणाचा मुलगा बसायला लागला. सुरुवात देना हो तो देना हो तो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय Shivaya Namaste.